मला असं वाटतं किती 4000 5000 त्यामुळे तुम्हाला समजेल की किती सर्व्हिसची गरज आहे गाडीला. हे आता आम्ही खातो आणि तुम्ही बघू शकता व्हेज क्रिस्पी. संध्याकाळचे 5:30 झालेत. आता सकाळी निघालो होतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 9:30 झालेत. आता आम्ही निघालो आहे वाशी सर्व्हिस सेंटरमध्ये. तर राहुल इथे आला आहे, माझ्या मागे तुम्ही बघू शकता राहुल आला आहे. तर ऑलमोस्ट निघालो आहे आम्ही. आता डायरेक्टली व्हिडिओ शूट करतो बिकॉज सर्व्हिस सेंटरला जाण्याचं एकाएकी काम निघालं आहे. गाडी राहुलच्या पण गाडीमध्ये भरपूर काम आहे आणि माझ्या पण गाडीमध्ये थोडे मोठे काम आहेत. तर आपण आता निघतोय. तर राहुलला विचारूया त्याच्या गाडीमध्ये एक्झॅक्टली काय काय वर्क आहे. राहुल, गाडीमध्ये आज आपण काय काय वर्क करतो तुझ्या स्पेसिफिकली? माझ्या गाडीची ॲक्च्युली सर्व्हिस करायची प्रॉपरली. ओके. नॉर्मली जी सर्व्हिस होती ना, हां ती सर्व्हिस करायची मला. ओके, म्हणजे ऑलमोस्ट आता पेड सर्व्हिस असेल ना? हां, पेड सर्व्हिस. गाडी 30,000 झाली ॲक्च्युली. ओके. नॉर्मली पेड सर्व्हिस आहे. किती झाली? 30. तर तो मीटर बनवला बघ आपण मागे. मीटर बनवला. मीटरवर नंतर काहीतरी 27,000 होती, तर आता 31 झाली रे. 4,000 चालवलीस तर ठीक आहे. आता ऑलमोस्ट जरा गाडीचा आवाज दाखव ना. तो एक आवाज येतो टॅपेटचा, तो आपल्याला ॲक्च्युली साऊंड ॲक्च्युली बंदही पडते गाडी तशी. असा आवाज येतोय काहीतरी एक म्हणजे टॅपेटचा इश्यू आहे ना माझ्या मते काहीतरी. काय ना काय इश्यू झाला आहे, पण तो अजून कळत नाही. गाडी आयडलिंग पण एकदम कमी झाली, एकदम स्लो. आयडलिंग पण गाडीची कमी झाली. तर बेसिकली गाडीमध्ये कामच आहे थोडं. आणि ॲज वेल एज आपल्या पण गाडीमध्ये जर तुम्ही बघाल तर थोडं छोटं मोठं काम आहे. कारण हे इथे स्क्रू निघाला आहे, तो बघू शकता तुम्ही. तर हे पण हलतंय आणि ऑलमोस्ट जरा थोडं कामच आहे. तर आज आपण हे पण काढून टाकणार आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आपण पॅम्परिंग करतोय राहुल, इन शॉर्ट. ठीक आहे. तर तोच आहे मोटिव्ह की आज जेवढं होईल, आज सुट्टीच आहे. तर म्हटलं जरा चला आज जेवढं होईल तेवढं आपण गाड्या सर्व्हिस करू. कारण जरा चांगलं वाटतं गाडी सर्व्हिस केल्यानंतर. ऑलमोस्ट जरा चांगला फील येतो. म्हणजे बायकर लोकांनाच कळलं ॲक्च्युली. हां, जरा त्यांना बायकर लोक जास्त रिलेट करतील. कारण त्यांच्या गाड्या पॅम्पर करणं हे बायकरसाठी खूप हे असतं, म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट असतो. तर चला निघूया. आता मी तर काय गोप्रो आणला नाही घाईमध्ये, हा डायरेक्टली व्हिडिओ शूट करतो. तर आता आपण काय रोड दाखवणार? मला असं वाटत नाही रोडमध्ये एवढं काय हे. ठीक आहे, ट्रॅफिक आहे आणि बघू जिथं थांबलो तिथं पाणी ब्रेक जे काय आपण घेऊ, तिथे आपण डायरेक्ट व्हिडिओ चालू करू. तर चलो. ओके गाईज, तर बघता बघता पोहोचलो आहे मी सर्व्हिस सेंटरला. आता तुम्ही माझ्या बघू शकता विहान होंडा वाशीला आलो आहे मी. आणि भरपूर आता असं रश आहे गाड्यांचा, पण स्टील बघूया. आता राहुलच्या गाडीमध्ये भरपूर काम सांगितलं. राहुल, काय काय काम सांगितलं? खर्च आलाय, खर्च पैसे. कारण दुर्लक्ष झालं की असंच होतं. म्हणजे एक बोनस टिप असेल की जर तुम्ही तुमच्या गाडीवर दुर्लक्ष करताय ना, ॲट दी एंड ती खूप खर्च देते. तुला काय काय सांगितलं खर्च ना ॲक्च्युली? पण नॉर्मली काय ना काय प्रॉब्लेम झाला इंजिनमध्ये, नाही का? ॲक्च्युली टॅपेटची सेटिंग येते काहीतरी बोलतात ते. कारण की इंजिनमधून लय आवाज येतो ॲक्च्युली, नाही का? नॉर्मली जो आयडलिंगवरती असतो ना, तो आवाज येतोय. फ्युल इंजेक्टरचा पण इश्यू आहे ना काहीतरी? हां, गाडी फ्युल इंजेक्शनचा पण इश्यू आहे. काय ना काय गाडीचं काहीतरी गेलं ॲक्च्युली, काय माहित नाही एवढं. बघूया आता काय होतंय, बघूया. आता तो ॲडवायझर गेलाय आतमध्ये. माझी तर गाडी गेली. माझी तर गाडीचं काय नॉर्मल सर्व्हिस आहे, तिचं काय एवढं नवीन असल्यामुळे फक्त ऑइल सील गेला. तर आता लेट्स सी. एक मनीष म्हणून ॲडवायझर आहेत, तर त्यांनी जरा चांगलं केलंय ट्रीट. जरा बघूया आता आपण त्याला. आहे बघा इथंच आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर ही राहुलची गाडी आहे आणि गाडीमध्ये भरपूर काम आहे यार. कारण काय होतं आहे की जशी तुम्ही गाडी चालू करताय, फॉर एक्झाम्पल त्या गाडी ऑन आहे, तर हा ब्रेक पूर्ण हे झाला आहे, ऑलमोस्ट डेड झाला आहे. लायनरची सेटिंग गेली आहे पूर्ण. सध्या विहान होंडामध्ये आता तो ॲडवायझरशी बोलतो आहे तिकडे. आणि ठीक आहे, बघूया जसं जसं होईल. कारण माझी गाडी तर आता गेली आतमध्ये. लेट्स सी. ओके, तर गाडी वॉश होऊन आली आहे आता. मी इच अँड एव्हरी तुम्हाला दाखवायला जेवढं होईल तेवढा प्रयत्न करेलच. ऑइल सील गेला आहे बोलतात आहे इकडचा कुठं जातो. ऑइल सील गेला आहे. हा दिसतोय हा ऑइल सील हा फुटला आहे. तर होप फॉर द बेस्ट. बघूया आता काय कसं होतं आहे. आता सर्व्हिस सेंटरमध्ये आहे, तर बघूया आता फ्रेश होऊ आणि काहीतरी खायचं बघूया. कारण मला असं वाटतं गाडीला किती वेळ लागेल राहुल अंदाजे?
4-5 तास लागतील तुझ्या गाडीचं जास्त काम आहे. गाड्या गेल्यात सर्व्हिसला, आता आम्ही काहीतरी खातो कारण भूक लागली आहे. कुठे जायचं राहुल? ओके, आता चालत चालत पोहोचलोय बर्गर किंगच्या इकडे. तर बघूया आतमध्ये जाऊन. पोहोचलोय बर्गर किंग मध्ये चालत चालत. सेक्टर किती पडतंय? मील मागू ना काहीतरी. मील कॉम्बो घेऊया एक. ठीक आहे, होम ऑफ द वोपर. विचार त्यांना कोक फ्लोट भेटेल का. मला तर तोच आवडला हवा, मस्त वाटतो आपला वेज क्रिस्पी. बोल त्यांना. मस्त आहे, एकदम स्पेशियस आहे. हे घ्यायचं का? कोणता? चिकन वॉपर आहे ना, 2 कोल्ड्रिंक येणार. ऑर्डर आहे त्याच्यामुळे एवढा उशीर होणार. आता 100 किती आहे? ऑर्डर नंबर 127. घे बाबा. अजून काय घ्यायचं आहे का साहेब? अजून काय घ्यायचं आहे का तुम्हाला? 98-190. तर बऱ्याचशा वेट नंतर आपलं मील आलेलं आहे. 2 फ्राईज आणि 2 वेज क्रिस्पी. तर व्यवस्थित असे पद्धतशीर. आपण कोक फ्लोट त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता पण तो करून घेतला आहे. युजली बर्गरसोबत फक्त 2च केचप भेटतात. सिंगल बर्गरवरती एकच भेटतो. तर आपण घेतले टोटल. गाडी सर्व्हिसच्या निमित्ताने बघा आम्ही काय काय कसं कुठं फिरतोय. गाडीचा खर्च वेगळा आहे. सही आहे. आज म्हटलं सुट्टी होती. आम्ही प्युअर व्हेज मागवलं आहे. नो नॉनव्हेज. ओनली व्हेज. तर मस्त वाटतं ना. आज बरेच दिवस असा टाईम भेटला आपल्याला. आता टाईम भेटत नाही आम्हाला सर्वांमध्ये. हे कन्व्हर्सेशन लय म्हणजे असं इम्पॉर्टंट असतं. ओके, तर आम्ही आता खातो आणि खाऊन तुम्हाला भेटतो कारण आता गाड्या पण होतीलच. तर लेट सी. आता जरा खाण्याकडे जरा कॉन्सन्ट्रेट करतो. गरम आहे. गरम खायला मजा येईल कारण या ब्लॉगिंगच्या नादात काही खायला भेटत नाही मला. तर खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चलो बाय. ओके गाईज, तर आपण आता आलोय बाहेर खाऊन. आणि कसं होतं राहुल? वेज क्रिस्पी विथ कोक फ्लोट. टेस्ट होती आणि मला अनएक्सेप्टेड होतं. त्यांनी ते कोकवर आईस्क्रीम पण दिलं. तर नाही घेतलं आपला म्हणजे डिमांड केली आपण ना त्यांना. ते मेनूमध्ये नव्हतं ॲक्च्युली. हा, मेनूमध्ये नव्हतं. रिक्वेस्ट केलं आपण. तर रिक्वेस्ट केली आणि भेटलं. खाऊन झालंय आणि पोट भरलंय का आता अजून काय खाऊया काय? बघू अजून. वेटिंग पहिला बघू किती पिरियड आहे ॲक्च्युली. कारण आता 2 गाड्या दिल्यात ना. तर 2 गाड्याच्या हिशोबाने बघूया कसं कुठपर्यंत काम आलंय. मी आता बघू आतमध्ये शोरूममध्ये जर दिलं अलाउड करून. झालं किती वाजले? 11:44 झालं. 11 नाही 1:44 झालंय. 1:44 ना, म्हणजे 1:45 वाजले. बघूया लेट सी. 1:45 ना. आपण किती वाजता आलो होतो? काहीतरी 11 साडे 11. हां, तर लेट सी. आता बघूया 11:30 ना. आता 2 वाजायला आले. बघूया गाडीचं किटपर्यंत काम झालंय. जर आतमध्ये जर जमलं, ते लोक दाखवायला देत नाहीत. आतमध्ये जर झालं पॉसिबल तर मी दाखवेल. आणि होप फॉर द बेस्ट. बघूया किती खर्च येतो कारण खर्च पण इम्पॉर्टंट आहे. आता माझा खर्च काय होईल? 1000-1200. मी 1,500 पकडलाय. तुझा किती? 3,000 रुपये. 3,000. बाबा याच्या गाडीचं लय मोठं काम आहे त्याच्यामुळे खर्च जरा आहे तसा. बघूया लेट सी. ओके, आता आम्ही आलोय सर्व्हिस सेंटरमध्ये. ही आपली गाडी आहे. आता तिथं सर्व्हिसिंग वगैरे चालू आहे तिचं. आणि विहान होंडा. तर चालू आहे सर्व्हिस आतमध्ये. आता आवाज बघा. आपण व्हिडिओ याचा आम्ही ना व्हिडिओ काढलाय आवाजाचा. तेव्हा आवाज वेगळा होता, आता आवाज वेगळा आहे. ए सर पण कशामुळे झाला काय आयडिया?
आता याच्यापूर्वी तुम्हाला मी आवाज ऐकवला होता आणि आत्ता आवाज खूप वेगळा आहे, कारण टॅपेटची सेटिंग केली आहे त्यांनी. टॅपेटची सेटिंग इथं टॅपेट आहे, हा टॅपेटची सेटिंग केली आहे मस्त. या दादांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि टॅपेटची सेटिंग जी होती प्रॉपर, कटकट कटकट कट आवाज येत होता इथून आतमधून, तर तो आता बंद झाला आहे. तर ते एक आहे ॲडव्हान्टेज राहुलच्या गाडीचं. तर आता इथे चालू आहे, जरा सर्व्हिस वर्कच चालू आहे. आता काम करता करता अजूनच एक काम निघालं आहे, म्हणजे बेल्टचं. बघू, दाखव राहुल बेल्ट. बेल्टमध्ये क्रॅक आले बेल्टमध्ये, दिसतात आहे जरा, ऑटो फोकस होत नाही. हे बेल्टमध्ये क्रॅक दिसतात तुम्हाला. तर हे सगळीकडे क्रॅक. हे रोलर्स आहेत, हे सुद्धा एकदम फ्लॅट झाले, एकदम फ्लॅट झाले आहे ना. अशी डीप सर्व्हिस चालली आहे गाडीची. हा नवीन बेल्ट घातला त्यांनी, बघ ना. हा नवीन बेल्टमध्ये आणि त्या जुन्यामध्ये बघ, ह्याला बघ मध्ये हे नाही, क्रॅक्स नाही, एकदम व्यवस्थित काम झाले आहे ना. आणि लूज झाला. काय वाटतंय तुला? ओके वाटतंय ना? ठीक आहे. जेवढं तू म्हणजे विचार करणार नाही छोट्या गोष्टीला, ते बरं पडेल, कारण नंतर रस्त्यामध्ये कुठे बंद पडली तर प्रॉब्लेम होईल. चला, चांगली गोष्ट आहे, होऊ दे. तू सॅटिस्फाय आहे का वर्कशी? म्हणजे करतोय चेंज करते, पण म्हणजे आउटपुट का? आउटपुट बोलते का? नॉर्मल एवढं काय नाही, रनिंग पार्ट आहे रे तो पण. ते उलट टॅपेटचं लय भारी काम झालं, तुला इंजिनचं हे करावं लागलं असतं. चला, एक एक गोष्ट दाखवते तुम्हाला. धुळेवर बघा तुम्ही, धुळीमुळे तुम्हाला समजेल की किती सर्व्हिसची गरज आहे गाडीला. हे एवढं बरं झालं बाबा, तू इथं आला माझ्या निमित्ताने, बरं झालं तुझं पण. प्रॉपर काम झालं रे पण. म्हणजे आता हे बघ ना, फोकचं काम होईल. राहुल्याला टेन्शन आहे, खर्च किती हा. ते एस्टिमेट तर बनलंय, बघूया आता. बघ ना, केव्हाची 3.5-4 तास ना, किती तास? किती? 11 वाजता. किती? 4:30 झाले बघ. फायनली आता डेस्कवरून खाली आली गाडी. बापरे. सगळ्या कामानंतर आता ऑलमोस्ट ही गाडी बाहेर आली आहे, ऑल राईट गाईज. तर संध्याकाळचे 5:30 झालेत. आता सकाळी निघालो होतो आम्ही आणि ऑलमोस्ट आता याच्या गाडीमध्ये भरपूर काम होतं राहुलच्या. ऑलमोस्ट पूर्ण दिवस गेला आहे. आता तुम्ही माझ्याकडे बघता, हे माझं इस्टिमेट आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण दिवस गाडीसाठीच काढला होता मी, कारण मला माहिती आहे एकदा गाडीचं काम निघालं का ते पूर्ण म्हणजे आपण पूर्ण केल्याशिवाय आपण घरी येत नाही. ते कारण आपलं डेली रनिंग असतं, आपल्याला जमत नाही. तर याचं तर बाबा डेलीच रनिंग आहे. याचं तुम्ही बघताय, याचा भरपूर खर्च झाला आहे, तो तुम्हाला सांगेलच. तर आता मी माझा खर्च सांगतो पहिला. ओके, तर हा माझा ओव्हरऑल खर्च आहे. तर याच्यामध्ये माझं इंजिन ऑइल चेंज केलं आहे, ओरिंग चेंज केली, वॉशर, कॉशन ऑइल एक आहे, ते 4th ऑइलचं एक सील फुटला होता तो आहे, नंतरला सील सेट असतो तो एक, तो घेतला आहे, आणि कन्झ्युमर चार्जेस. एवढे करून माझं टोटल इस्टिमेट एवढं झालं आहे, 1219 रुपये. तर ऑलमोस्ट हे पण इथे हे हालत होतं, हे पण त्यांनी ओके करून दिलं आहे. ऑलमोस्ट तुम्ही गाडी बघू शकता, एकदम टकाटक केली आहे त्यांनी. म्हणजे कुठेच आता असं कुठेही निघू शकतो. ब्युटिफुल सनसेट पण झाला आहे. आणि आपण रेडिंग इथेच आता कॅप्चर करूया. 4000वर आपली सर्व्हिस झाली आहे. तर आपल्याला नेक्स्ट 4 मंथ्सनी बोलवतील ते. आता इथे साहेब, झाला तुमचा फोन? तर जरा तो फोनवर बिझी होता. तर ऑलमोस्ट गाडी बघू शकता तुम्ही, एकदम चमकवली आहे त्यांनी. थोडं जरा टेंटिंगचं काम आहे, टचअपचं. सांगा आता तुमचा खर्च. ऑलमोस्ट माझा टोटल आला 3200 रुपये. 3000 सगळं म्हणजे सगळं काम केलं
A to Z पासून सगळं A to Z सगळं. आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे, तुम्ही एक अशीच बघून घ्या व्हिडिओ पॉज करून, कारण खूप लिस्ट मोठी आहे, कारण खूप काम होतं गाडीमध्ये. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण AMC घेतली आणि AMC 1000 रुपीज ना रे. त्याच्यामध्ये 4 सर्व्हिस तुम्हाला म्हणजे लेबर नाही लागत आहे, मग ते एक बरं पडलं. 999चं ते AMCचा किट आहे. चला हवेवर मला असं वाटतंय की जे झालं ते म्हणजे चांगला खर्च झाला, पण ठीक आहे, तेवढं वर्थ आहे आणि तेवढं व्हॅल्युएबल पण आहे, कारण गाडी तशी त्यांनी आता किती सर्व्हिस केली, किती वर झाली सर्व्हिस तुझी? 31 ना. ठीक आहे. ऑलमोस्ट म्हणजे मला असं वाटतंय ऑलमोस्ट म्हणजे राहुल 27,000वर मीटर बनवला होता आपण, 4,000वर तुझी आता ही असं पकड 4,000वर तू सर्व्हिस केली गाडी. ठीक आहे. ऑलमोस्ट सर्व्हिस झाली आहे, दोन्ही गाड्या सर्व्हिस झाल्यात. कॉस्ट तुम्हाला तुमच्या समोर आहे. तर हा एक आमचा पूर्ण होल डे गाडीच्या सर्व्हिसमध्येच गेलेला आहे आणि विहान होंडा आम्ही इथून सर्व्हिस केली. तर राहुल तुझा एक्सपिरियन्स कसा होता तो चालवल्यानंतर वगैरे असं? ठीक आहे, आता बघू आता एक्सपिरियन्स होतं का आता सर्व्हिसिंग केली ॲक्च्युली. हां, थोडा जरा मला पण अजून 100 किलोमीटर झाले तर जरा इफेक्ट कळेल. लेट्स सी. होपफुली हा गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल. आम्ही पूर्ण हा व्हिडिओ दिवसभर हाच व्हिडिओ म्हणजे सर्व्हिसचाच गाड्यांना सर्व्हिसच दिली, म्हणजे टाईमच दिला पूर्ण गाड्यांना दिवसभर ते पण. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.